तर आज भरपूर काम झालं आहे आणि आज खूप थकवा आला आहे. खूप थकल्यासारखं वाटतं आहे. बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या आता उद्या करू किंवा नंतर थोड्या वेळाने करते. तर असंच तुमच्या बाबतीतसुद्धा होतं का, की कधी-कधी थोडंसं काम केलं किंवा काहीही काम केलं नाही तरी थकवा जाणवतो का? तर माझ्या बाबतीतही असं कधी-कधी घडतं आणि मग मी काय करते, तर हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हल्ली आपलं नेहमी एक वाक्य ठरलेलं आहे, की सध्या वातावरण काही बरोबर नाही. या वातावरणामुळे ना सगळ्यांची तब्येत खराब व्हायला लागली आहे आणि काहीच पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे. सगळं बदलत चाललं आहे. कशातच काहीच रस नाही आहे किंवा कशातच काहीच कस नाही आहे. त्यामुळे आपलं शरीरसुद्धा असं होत चाललं आहे. तर अशी बरीच कारणं आपण आपल्या बऱ्याच गोष्टींसाठी देत असतो आणि त्याच्यामध्ये खास करून तर आपल्यासारख्या स्त्रिया की माझ्यासारख्याच ज्या गृहिणी आहेत किंवा ज्या ऑफिसला जाणाऱ्या आहेत, सगळ्या ज्या ताई आहेत, तर आपलं हा नेहमीचं ठरलेलं वाक्य असतं की थकवा आला आहे आता. म्हणजे थोडंही काही केलं किंवा कधी-कधी अगदी काहीच नाही केलं, तरीही आपल्याला थकवा वाटतो. रोजची आपली रुटीनची कामं झाली, की मग आपल्याला काहीही करावंसं वाटत नाही. असं वाटतं मस्तपैकी मोबाईल हातात घ्यावा आणि छानपैकी ताणून द्यावं आणि मग त्यामुळे काय होतं, की आपल्या पुढच्या सगळ्या कामांची कधी-कधी गडबड होऊन जाते. तर हे थकवा येणं, कंटाळवाणं वाटणं, काहीही न करण्यासारखं वाटणं, तर ह्यामागे बरीच कारणं आहेत. तर आज ना मी तुमच्यासोबत तेच शेअर करणार आहे, की खरंच यामागे काय-काय कारणं असतील आणि आपण त्यासाठी काय-काय गोष्टी केल्या पाहिजेत. तर सुरुवात जी आहे ना, ती सेल्फ केअरपासून मी तुम्हाला सांगते, की आपण उठल्यापासून झोपेपर्यंत बऱ्याच माझ्या मैत्रिणी ज्या आहेत ना, त्या फक्त आणि फक्त इतरांची आणि घराची काळजी घेण्यातच व्यस्त असतात. पण तुम्हाला सांगू, की थकवा जो असतो ना, तो फक्त शरीराचा नसतो, तर तो मनाचा सुद्धा असतो. तर जर तुम्हीच तुम्हाला पहिले फ्रेश ठेवलं नाहीत, जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाहीत, स्वतःच्या मनाची, स्वतःच्या शरीराची काळजी घेतली नाहीत, तर तुमचं शरीर आणि परिणामतः मन हे दोन्ही थकणारच आहे. आज काय होतं आहे, की आपण फक्त दिवसभर ना घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये बिझी असतो आणि मग कधीतरी आपल्याला कोणीतरी सांगतं किंवा म्हणतं, तर तेव्हा की तुझी स्किन बघ कशी होत चालली आहे, तू कशी दिसत चालली आहेस. बाहेरचे किंवा घरातले किंवा मैत्रिणी जेव्हा आपल्याला सांगतात, तेव्हा आपल्याला कुठे रिअलाईज व्हायला लागतं, की अरे खरंच माझी स्किन कशी व्हायला लागली आहे. पहिले मी कशी दिसत होती आणि आता माझा अवतार कसा झालेला आहे. म्हणजे कोणी म्हटलं, बाहेर गेलं तर तेव्हा आपल्याला ते कळतं. पण असं न होता जेव्हा आपण नेहमी तोंड धुताना, आपण जेव्हा आरशात बघतो, तयारी करताना जेव्हा आरशात बघतो, तेव्हा अगदी व्यवस्थित तुम्ही एकदा स्वतःला निहाळलत ना, तर तुम्हाला कळेल की किती बदल तुमच्यामध्ये घडतात आणि ते बदल फक्त एजनुसार किंवा वयानुसार होत नाही आहेत, तर तुमच्या निष्काळजीपणामुळे सुद्धा होत आहेत. थकव्याची सुरुवात जी होते ना, ती शरीरातल्या विटॅमिन्समुळे. आपल्या शरीरामध्ये वयानुपरत्वे अनेक विटॅमिन्सची कमतरता भासायला सुरुवात होते. त्यामुळेच आपली हाडं ठिसूळ होणं, हाडांना म्हणजे दुखापत होणं किंवा त्रास होणं, पाय दुखणं, कंबर दुखणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. पण आपण त्याकडे सर्रास दुर्लक्ष करत असतो. जेव्हा अगदीच खूप टोकाची भूमिका येते, तेव्हा आपण डॉक्टरला गाठायला जातो. तोपर्यंत आपण त्याच्यावर जराही काम करत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की नीट झोप न घेणे. कारण आपल्या डोक्यात सतत विचारांचा मारा सुरू असतो. रात्री जेव्हा झोपतो तेव्हाही सकाळच्या डब्याची, मुलांच्या तयारीची किंवा उद्याची तयारी किंवा उद्याच्या काय गोष्टी ह्याचं सगळं खूप ओव्हर थिंकिंग आपण सतत करत असतो आणि त्या ओव्हर थिंकिंगमुळे, स्ट्रेसमुळे आपल्याला झोपही नीट लागत नाही. बघा बऱ्याच जणी अशा असतील की रात्री त्यांना 2-3 वेळा किंवा बऱ्याचदा जागसुद्धा येत असेल. त्यामुळे आपली झोप डिस्टर्ब होते. आणि त्यामुळे सगळ्यात मोठा फरक पडतो तो तुमच्या हार्मोन्सवरती. आपल्या स्त्रियांमध्ये जे हार्मोन्सचे बदल असतात ते प्रत्येक स्टेजला बदलत असतात. जेव्हा आपले मासिक पिरियड्स चालू होतात तेव्हा, जेव्हा आपल्याला पेरीमेनोपॉज किंवा प्री-मेनोपॉज चालू होतो तेव्हा फरक पडतो. त्यानंतर जेव्हा मेनोपॉज येतो, जेव्हा पिरियड्स बंद होतात तेव्हा आपले हार्मोनल चेंजेस होत असतात. तर यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये आणि बऱ्याच गोष्टींमध्ये आपोआप बदल घडत असतात.
आपण दिवसभर घरामध्ये आपल्या मिस्टरांना, घरातल्या व्यक्तींना किंवा आपल्या मुलांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काय काय खायला प्यायला दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, ह्याच्या सतत आपण मागे पडलेलो असतो. पण तुमच्या शरीरासाठी तुम्हाला काय खाल्लं पाहिजे? प्रत्येकाचं शरीर हे सारखं नसतं. प्रत्येकाच्या शरीराची गरज ही सारखी नसते. तर त्यामुळे त्यांना जसं त्यांच्या वयामध्ये ज्या गोष्टी दिल्या पाहिजेत, तर तसंच तुम्हाला आता ह्या वयामध्ये किंवा तुमच्या वयानुसार तुमच्या शरीराला कुठल्या गोष्टींची खाण्याची गरज आहे, हे तुम्ही ओळखता का? किंवा हे तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न तरी करता का? त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या विटॅमिन्सची कमतरता भासायला सुरुवात होत असते. आजकाल सगळ्याच आजारांचं मूळ कारण आहे ते म्हणजे की स्ट्रेस आणि ओव्हर थिंकिंग. आपण भरपूर म्हणजे दुसरा काय विचार करत असेल, दुसरा काय म्हणत असेल, ही काय म्हणत असेल, ती काय म्हणत असेल, ह्या गोष्टींचा आपण इतका विचार करतो की तुम्हाला स्वतःला काय हवं आहे किंवा तुम्हाला स्वतःला काय करायचं आहे ह्याचा विचार बाजूलाच राहतो. आणि त्यामुळेच आपला जो स्ट्रेस आहे किंवा जो ओव्हर थिंकिंग आहे, तर याचा सगळा परिणाम आपल्या शरीरावरती आणि आपल्या मनावरती होत असतो. फक्त घरातली कामं करून आपण कधीच थकत नाही. सगळ्यात जास्त आपण कधी थकतो? जेव्हा आपलं मन, जेव्हा बुद्धी आपली थकते ना, तेव्हा आपण सगळ्यात जास्त थकत असतो. प्रत्येक वयानुपरत्वे सगळ्यांना गरजेचा असतो तो म्हणजे की व्यायाम. तर तो आपण लेडीज, मी तर म्हणेन खूप कमी लेडीज असतील की ज्या रेग्युलर व्यायाम करत असतील. खूप साऱ्या महिलांचं हेच कारण असतं की दिवसभर आमचं म्हणजे घरामध्ये जे पण काही काम होतं किंवा जी पण काही हालचाल सुरू असते त्यातच आमचा व्यायाम होत असतो. त्यातच आम्ही इतकं थकून जातो, तर मग एक्स्ट्रा व्यायाम करण्याची गरजच काय? तर अशी सगळी भरपूर ह्याच्यापेक्षा पण आणखीन भरपूर कारण असतील, पण मेजर तुम्हाला सांगू की हीच मुख्य कारणं आहेत की ज्यामुळे आपण सतत थकलेलो आहोत असं आपल्याला वाटत असतं. जरी आपण थकलेलो नसेल तरी आपलं मन आणि आपली बुद्धी आपल्याला थकवून टाकत असते आणि त्याच्यामागे ही अशी बरीच कारणं असतात. तर माझ्या बाबतीतही काही अशा गोष्टी घडत होत्या. पण जेव्हा आपल्याला काही गोष्टी कळायला लागतात, तर तेव्हा आपण त्याच्यावरती काम करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. बघा, आपण आता डॉक्टरकडे जातो, तेव्हा डॉक्टर आपल्याला पहिली गोष्ट काय सांगतात, की तुम्ही मोकळ्या हवेमध्ये चालायला जात जा, सकाळचा सूर्यप्रकाश घेत जा. किती माझ्या मैत्रिणी अशा आहेत, अगदी स्वतःच्या मनाला तुम्ही विचारा, की तुम्ही किती वेळ वॉकसाठी जाता किंवा मोकळ्या हवेत जाता किंवा तुम्ही सकाळचा सूर्यप्रकाश घेता. बघा, ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप फरक पडतो. कारण आपल्या शरीरामध्ये, आपल्या हाडांमध्ये जे बदल घडत असतात, जे विटॅमिन्सची कमी, विटॅमिन डी, B12 ही खूप महत्त्वाची विटॅमिन्स असतात, की ज्यामुळे आपल्या हाडांना मजबूती मिळत असते. आणि आपण जर सूर्यप्रकाश पुरेसा घेतला नाही, तर आपल्या शरीरामध्ये जे कॅल्शियम किंवा विटॅमिन्स बनण्याचं जे काम असतं ना, तर ते होत नाही. आणि त्यामुळे हळूहळू आपल्याला हाडांची दुखणी, वाताची, सांधेची दुखणी ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. तर म्हणून अगदी फुकट आणि म्हणजे नैसर्गिकरित्या ज्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत, तर त्या आपण घेतल्या पाहिजेत, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता हा जो ऋतू सुरू आहे तो म्हणजे की उन्हाळा. आणि प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या शरीराची जी गरज असते ना, तर ती वेगवेगळी असते. आता आपल्या शरीराला खूप साऱ्या हायड्रेशनची गरज आहे, तर म्हणून आपण दिवसभरात भरपूर प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे. कारण जेवढं आपण पाणी पिऊ, जेवढं आपलं शरीर हायड्रेट राहील, तेवढेच तुमचे हार्मोन्ससुद्धा चांगले राहतात, तेवढीच तुमची स्किनसुद्धा चांगली राहते आणि आपल्या शरीराचं जे काम आहे ना, ते अगदी स्मूथली आणि छान प्रकारे होत असतं. सध्या सगळ्यात जास्त जो थकवतोय ना आपल्याला, तो म्हणजे की तुमचा मोबाईल. कारण माझ्या बाबतीतही तीच गोष्ट घडत होती, की मोबाईलचा वापर, सतत मोबाईल बघणं किंवा माझं जे काम असतं, आता हे शूटचं काम असतं, एडिटिंगचं काम असतं, त्यात बऱ्याच गोष्टी नव्याने काही आपल्याला शिकायच्या असतात. तर त्यासाठी आपला दिवसभरात बराचसा वेळ हा मोबाईलमध्ये जातो आणि त्यामुळे आपलं मन, आपले डोळे, कान ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, थकत असतात आणि त्याचा एक परिणाम कुठेतरी आपल्या शरीरावर होत असतो. कुठलीही गोष्ट कितीही चांगली असली तरी तिचा गरजेपेक्षा जर जास्त वापर होत असेल, तर त्याचा वाईट परिणाम व्हायला सुरुवात होते. तर स्ट्रेसचं आणखीन एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे की सतत विचार करत राहणं खूप साऱ्या गोष्टींचा, म्हणजे ज्या गोष्टी कधी-कधी होतही नाहीत. म्हणजे कधी-कधी बघा, समोरचा व्यक्ती
त्या गोष्टीचा तो विचारही करत नाही आणि तरीही आपण त्याच्या खूप 2 पावलं पुढे जाऊन त्या गोष्टींचा विचार करत असतो, की हा व्यक्ती माझ्याबद्दल असा विचार करत असेल किंवा त्यांना असं काही वाटत असेल. तर असंच आपल्या मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण नको त्या गोष्टींचा विचार करत राहतो आणि त्यामुळे आपला स्ट्रेस आणखीन प्रमाणात वाढत असतो. तर म्हणून तिथेच जी एखादी गोष्ट होत असेल ना, तर ती तिथेच संपवा, तिथेच ती कट आउट करा. ज्यामुळे काय होतं, की विचारांचा जो गोंधळ आहे ना, तो तुमच्या मनामध्ये सतत चालू राहणार नाही आणि नवीन गोष्टींसाठी, नवीन संधीसाठी तुमचं मन आणि तुमची बुद्धी नेहमी वेलकमिंग राहील किंवा रिकामी राहील, की ज्यामध्ये तुम्ही आणखीन छान-छान गोष्टी नवीन-नवीन करू शकता. तुमचा जो रोजचा दिवस आहे ना, तुमचा रोजचा जो रुटीन आहे, त्यामुळे तुम्ही छान प्लॅन करा त्या रुटीनला, की मी सकाळी ह्या वेळेला उठल्यानंतर माझं रोजचं रुटीन कसं असायला हवं. ह्याची सुरुवात खरं तर आदल्या दिवसापासूनच होते, की जर तुम्ही सकाळचा जो डब्बा बनवायचा आहे, त्याचं प्लॅनिंग तुम्ही रात्रीच थोडंसं करून ठेवलंत, त्यानंतर रात्री लवकर झोप घेतली, तर सकाळी तुम्ही आपोआपच छान तुम्हाला लवकर जाग येईल. त्यानंतर तुमचा संपूर्ण दिवस त्यामुळे प्रोडक्टिव्ह राहील. तसंच जसं मी तुम्हाला सांगितलं, की तुम्हाला शरीरामध्ये ज्या गोष्टींची कमी आहे, तुम्ही इयरली म्हणजे वर्षातून एकदा तरी आपण आपलं ब्लड चेक वगैरे करून घेतलं पाहिजे, की ज्यामुळे ज्या गोष्टींची कमी आहे, जे विटॅमिन्स कमी आहेत, ती तुम्हाला माहिती मिळते. त्यानुसार तुम्ही जे तज्ञ डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून तुम्ही सप्लिमेंट्स घेऊ शकता किंवा खाण्यापिण्यातून तुम्ही ते बदल करू शकता, की जेणेकरून तुमच्या शरीरात आतून ज्या गोष्टींची कमी आहे, ज्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, तर तो त्रास हळू-हळू का होईना पण कमी होऊ शकतो. त्यानंतर सकाळचं सगळं आपला जो रोजचा डब्यांचा वगैरे रुटीन असतो, तर तो रुटीन पूर्ण झाला, की त्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी वेळ द्या. तुम्ही थोडा वेळ एक्सरसाइज करा, थोडा वेळ एक फिरून या, एक वॉक घ्या. सकाळचा सूर्यप्रकाश, मोकळी हवा जेव्हा आपल्याला मिळते ना, तेव्हा आपोआपच आपल्या मनातली ज्या निगेटिव्ह गोष्टी असतात, त्या बाहेर पडायला सुरुवात होते आणि छान आपलं मन, आपलं शरीर छान पॉझिटिव्ह गोष्टींकडे झुकायला सुरुवात होते. दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, की निसर्गाला तुम्ही थोडा तरी वेळ द्या. बघा निसर्ग असा आहे ना, म्हणजे एखाद्या झाडाच्या इथे जाऊन तुम्ही 5 मिनिटं अगदी शांत असे बसलात किंवा उभं जरी राहिलात, तरी आपोआप तुमच्या मनातली निगेटिव्हिटी निघायला सुरुवात होते. कारण निसर्गामध्ये उपजतच ती ताकद आहे, की तुमच्यातली जी निगेटिव्हिटी आहे ना, ती तो खेचून घेतो किंवा ॲब्झॉर्ब करतो. तर म्हणून ग्रीनरी किंवा हिरवीगार जी झाडं असतात ना, त्यांना बघून बघा आपलं मन आपोआप शांत व्हायला सुरुवात होते. तर म्हणून थोडा वेळ का होईना आपल्या एखादं जरी तुम्ही छोटंसं रोपटं जरी लावलं, त्याची थोडीशी रोज काळजी घ्या किंवा छान असं तुमच्या इथे जर ग्रीनरी असेल तर आणखीनच सुंदर. तुम्ही तिथून छान एक फेरफटका मारून आलात ना, की बघा तुमचा जोही ताण असेल ना, तर तो सगळा ताण कमी व्हायला सुरुवात होते. फक्त हवामानाला, आजूबाजूच्या गोष्टींना, आजूबाजूच्या लोकांना, सगळ्यांना आपण आपण जी कारणं आहेत ना, ती आपण ही कारणं देतो आणि आपण त्यांना सगळ्यांना या गोष्टींसाठी जबाबदार ठरवत असतो. पण त्यापेक्षा जर मी माझ्यावर काम करायला सुरुवात केली, जर मी माझ्यापासून कुठे सुरुवात केली, तर आपोआपच माझ्या बऱ्याचशा गोष्टी बदलायला लागतात. कोणी दुसरा व्यक्ती आपली काळजी करेल, हे जे आपण विचार करत बसतो ना, तर ह्यामुळेच आपण सगळ्या गोष्टी ओढवून घेत असतो. घरातले व्यक्ती जे असतात ना, ते त्यांच्या त्यांच्या कामांमध्ये बिझी असतात आणि आपण त्यांची काळजी घेत असतो, पण आपली काळजी कोण घेणार हे आपल्या डोक्यात असतं. तर त्यापेक्षा तुम्ही खरंच इतके सक्षम आहात, की तुम्ही स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकता. स्त्रीमध्ये उपजतच खूप सारं मल्टीटास्किंग असतं. खूप साऱ्या गोष्टी एकत्र करण्याची ताकद तिच्यामध्ये असते. पण तुमच्यामधली जी ती ताकद आहे ना, ती तुम्ही ओळखायला सुरुवात करा आणि स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला सुरुवात करा. बघा आपोआपच तुमचं जेव्हा मन सुदृढ राहील, तुमचं जेव्हा शरीर आतून सुदृढ राहील, तर आपोआपच जो तुम्हाला थकवा येतोय ना, तो थकवा हळूहळू आपोआपच कमी व्हायला सुरुवात होईल. फक्त आणि फक्त रोजची घरातली कामं किंवा रोजचं रुटीन ह्याच्यामध्येच अडकून न पडता मला आज काय आणखीन छान नवीन काहीतरी काय करता येईल. अगदी घरातल्याच गोष्टींपासून मी तुम्हाला सांगते, की घरातल्या घरात तुम्ही एखादा छान कोपरा घराचा वेगळ्या पद्धतीने सजवू शकता. ज्यामुळे काय होतं, की आपण
म्हणजे दिवसातला जास्तीत जास्त वेळ आपण आपल्या घरामध्ये असतो. जर तुमचं घर खूप छान व्यवस्थित तुम्ही सजवलेलं असेल किंवा अगदी नीटनेटकं ठेवलेलं असेल, तर बघा तुम्हाला तिथे पॉझिटिव्हिटी वाटते आणि छान पॉझिटिव्ह वाटतं. कुठलंही काम करण्यासाठी एक उत्साह वाटतो. आणि जर घरात संपूर्ण सगळीकडे पसारा पडलेला असेल, काही गोष्टी व्यवस्थित जागच्या जागी नसतील, तर मग तिथे एक निगेटिव्ह वातावरणाची सुरुवात होत असते. तर म्हणून आपलं घर वेळेच्या वेळी छान ऑर्गनाइज ठेवणं, व्यवस्थित ठेवणं, थोडंसं सजावट करणं. असं नाही आहे की प्रत्येक वेळी खूप महागड्या गोष्टीचाच वापर करून आपण आपलं घर सजवू शकतो किंवा डेकोरेट करू शकतो. अगदी ज्या म्हणजे टाकाऊ वस्तू असतात त्यातूनसुद्धा तुम्ही खूप काय-काय छान-छान बनवू शकता. बघा तुमच्यामध्ये खूप सारे उपजतच आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतात, काही छंद असतात. तर त्यांना तुम्ही खतपाणी घालायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही तुमचे छंद जोपासायला सुरुवात करता ना, तर तेव्हा आपसुकच आपलं मन आहे ना, ते छान असं ताजंतवानं, टवटवीत आणि प्रफुल्लित व्हायला सुरुवात होते. कारण तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही करायला सुरुवात करताय. तर म्हणून सगळा वेळ मी म्हणेन, की फक्त घरातल्या गोष्टी किंवा घरातली लोकं ह्यांच्याकडे देण्यापेक्षा त्यातला काही वेळ तुम्ही जर स्वतःला देत असाल, तर त्यात कुठलाही स्वार्थ किंवा कुठलीही चुकीची गोष्ट तुम्ही करत नाही आहात. तर आता मी सुद्धा अशी सकाळची सुरुवात केलेली आहे बघा, की सगळ्यांचा जरी नाश्ता झाला आणि मला जर एखादी गोष्ट आवडत असेल आणि खावीशी वाटत असेल, तर मी एकटीसाठी सुद्धा ती गोष्ट बनवते आणि छान त्याचा आनंद घेते. तर अशाच प्रकारे मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, की तुम्ही पण तुमच्या आयुष्याचा छान आनंद घ्यायला शिका आणि त्या आनंदातूनच तुमचं मन जेव्हा छान समाधानी होतं ना, तर तेव्हाच तुमचं शरीरसुद्धा त्याला त्याच प्रकारे रिस्पॉन्स करायला सुरुवात होतं. आणि जो आपण नेहमी म्हणत असतो ना, की थोडंसं जरी काय केलं तरी मला खूप थकल्यासारखं वाटतंय, मला कंटाळवाणं वाटतंय, तर ते जे आहे ना बोलणं, ते नक्कीच बघा मी सांगेन तुम्हाला, की कमी होईल. तर अशा सगळ्या बऱ्याच गोष्टींमुळे आपल्याला रोजच्या रूटीनमध्ये थकवा, आळस, कंटाळा येणं, कधी-कधी अंगाचं म्हणजे आतल्यात दुखत राहणं वगैरे बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणवत राहतात. तर त्याची बरीच कारणं आहेत. फक्त एक कारण त्याला पुरेसं नाही आहे. खूप सारी कारणं असतात. दिवसभरात जसं मी तुम्हाला दाखवलं, की दिवसभरात किती साऱ्या गोष्टी असतात आणि आपण किती साऱ्या गोष्टी फॉलो करत असतो. पहिली गोष्ट तर आपण म्हणजे कुठलीच गोष्ट ना कंटिन्यू करत नाही. आपण जेव्हा आपल्याला त्रास होतो, तेव्हा काही दिवस आपण ती गोष्ट करतो. त्यानंतर पुन्हा ते सोडून देतो. खाण्यापिण्याच्या बाबतीत पण आपण तेच करतो. इतर सगळ्यांच्या गोष्टींकडे लक्ष देतो, पण स्वतःकडे लक्ष द्यायला आपल्याला तेवढा वेळ आपण काढत नाही. वेळ असतो तरीही आपण काढत नाही. आपण त्याला प्रायोरिटीज देत नाही. म्हणजे आपल्याला हे जे याच्यामध्ये इंडियन मॉम्स स्पेशली मी तुम्हाला सांगेन, की जे कल्चर आहे, की सॅक्रिफाईस म्हणजे त्याग करणं ही खूप मोठी गोष्ट वाटते. तर आहे ती खूप मोठी गोष्ट. पण प्रत्येक ठिकाणी ते करणं गरजेचं नाही आहे. तुम्ही जर आज तुमची स्वतःची काळजी घेतली नाहीत, तर तुम्ही तुमच्या घरासाठी तेवढ्या स्ट्राँगली उभं राहू शकणार नाही. ह्याच्या पुढे काय कसे दिवस येतील आपल्याला माहिती नाही आहे. म्हणजे आधी तरी जॉईंट फॅमिली होती. जरी नाही म्हटलं तरी लक्ष दिलं जायचं. पण आता तसं नाही आहे. आता खूप विभक्त कुटुंब पद्धती आहे. उद्या मुलंसुद्धा त्यांच्या कामासाठी, जॉबसाठी, कॉलेजेससाठी किंवा शिक्षणासाठी ते जेव्हा बाहेर निघून जातील, तर तेव्हा तुमची जबाबदारी तुम्हाला स्वतःलाच घ्यायची आणि तेव्हा अगदी असं नको व्हायला, की वेळ खूप निघून गेली. तर म्हणून आत्तापासूनच स्वतःवर काम करायला सुरुवात करा. जसं मी नेहमी डोक्यामध्ये हा विचार ठेवते आणि जर तुम्ही बॅक ऑफ माइंड जर तुमच्या डोक्यात हा विचार असेल ना, तर तुम्ही बरोबर त्या गोष्टीसाठी काम करायला सुरू करतात. तर म्हणून स्वतःकडे लक्ष द्या, सगळ्यांकडे लक्ष द्या आणि त्याचसोबत स्वतःकडे सुद्धा लक्ष द्या. कारण ही खूप महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. उद्या आपल्याला जेव्हा खरंच खूप गरज असते आणि या गोष्टींमुळे काय होतं ना, की म्हणजे थकवा येणं, सारखं आतल्यात आजारपण वाटणं. आजारपण वाटलं तरी आपण डॉक्टरकडे जात नाही. काहीतरी औषधं खातो, काहीतरी गोळ्या खातो आणि स्वतःला फिट करण्याचा प्रयत्न करतो. ते तात्पुरतं असतं आणि त्या गोळ्यांचा सुद्धा जो असर आहे, तो पुढे जाऊन हानिकारक ठरू शकतो. तर म्हणून तसं व्हायला नको.
आणि आपलं सगळं कुटुंब छान राहावं, हेल्दी राहावं. तर यासाठी सुरुवात ही तुम्ही स्वतःपासून करणं खूप गरजेचं आहे. आणि मी पण असं म्हणत नाही की मी हे सगळंच अगदी व्यवस्थित फॉलो करते. मी पण काही गोष्टी चुकत असते नेहमी, काही गोष्टींमध्ये मी पण कंटाळा करते करण्यासाठी. पण मग परत पुन्हा स्वतःला, स्वतःच्या माइंडला आपण सांगणं, त्याला तसं ट्रीट करणं किंवा तसं त्याला हे करणं, प्रॅक्टिस करणं, की हे करणं गरजेचं आहे, हे केलंच पाहिजे. हे तुम्ही तुमच्या बुद्धीला सारखं खतपाणी घालणं खूप गरजेचं असतं. तर म्हणून मलासुद्धा जो थकवा जाणवतो आहे किंवा जे मला असं कधी-कधी खूप रेस्टलेससारखं वाटतं, कधी-कधी खूप असं कंटाळवाणं वाटतं, तर त्या सगळ्यांवरती ना जो उपाय आहे तो आपल्याच हातात आहे. कोणी तिसरा व्यक्ती येऊन तुम्हाला चार्ज करणार नाही आहे किंवा कोणी तिसरा व्यक्ती येऊन तुमच्या या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करणार नाही आहे. त्यामुळे तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तर चला, आज खूप मोठं कामसुद्धा झालं माझं, ते पण मी तुम्हाला दाखवलं. किंवा या व्हिडिओमध्ये नसेल तर पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच पूर्ण डिटेल त्याचे चांगले छानपैकी शेअर करेन. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा. आणि तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावरती हेही मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा, की खरंच तुमच्यासोबत पण असंच होतं आहे का? तुम्ही काय करता त्याच्यासाठी? म्हणजे स्वतःसाठी तुम्ही काय काय करता ते पण तुम्ही मला नक्की शेअर करा. बघा, तुमच्या कमेंट्स आणखीन बऱ्याच गृहिणी किंवा आणखीन बऱ्याच ताई, लेडीज सगळ्या वाचत असतात. तर त्यांनासुद्धा त्यांच्यातून तुमच्या कमेंट्समधून सुद्धा काही गोष्टी माहिती पडतात, काही इन्स्पिरेशन मिळतं, काही मोटिवेशन मिळतं. तर म्हणून तुम्हीसुद्धा तुमची मतं मला छानपैकी सांगा. तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.